नमस्कार मंडळी. मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेधच्या आतून हलकं होऊया या मालिकेमध्ये आपलं स्वागत. भीती, असुरक्षित भावना हे शरीराच्या जाडीसाठी कारणीभूत आहेत असं लुईस हे म्हणतात. असं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. हा जो कन्सेप्ट आहे तो थोडा थोडा तुम्हाला आता पचायला लागला असेल अशी आशा आहे. जेव्हा मन भीतीत असतं तेव्हा शरीर हे सर्व्हायवल मोडमध्ये जातं. जेव्हा मनाला सुरक्षित वाटत नाही तेव्हा ते सतत सावध राहतं आणि जेव्हा मन सतत सावध असतं तेव्हा शरीरात असुरक्षितता साठायला सुरुवात होते. मग त्या भावनेशी निगडीत अशा आठवणी मनात जमायला सुरुवात होते आणि सुरक्षित वाटण्यासाठी सुरक्षा कवचाची गरज पडते आणि चरबीच्या स्वरूपात हे कवच आपण शरीरावर चढवायला सुरुवात करतो. म्हणून वजन कमी करण्यासाठी व्यायाम, आहार नियंत्रण याबरोबरच स्वतःच्या मनाला सुरक्षित वाटायला शिकवणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे. मग सुरक्षित वाटण्यासाठी काय करायचं? तर अर्थातच आपल्या भीतींवर एक एक करून काम करायचं. त्यासाठी मी काही ॲफर्मेशन्स सांगते, जी खरं तर आपण ॲफर्मेशन सिरीजमध्ये पाहिलेलीच आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तेही व्हिडिओ बघू शकता. सुरक्षित वाटण्यासाठी एक छोटंसं मेडिटेशन आपण करूया. तर मंडळी, आपण आपल्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि मनामध्ये सुरक्षित भावना रुजवण्यासाठी एक छोटंसं मेडिटेशन करतोय. जिथे आहात तिथेच रिलॅक्स बसा आणि सावकाश डोळे मिटा. मी आता जी ॲफर्मेशन्स सांगणार आहे ती सांगितल्यानंतर मी थोडा वेळ थांबेन. त्या वेळेमध्ये तीच ॲफर्मेशन्स तुम्ही तुमच्या मनामध्ये घोळवा, रुजवा. ठीक आहे? चला सुरू करूया. मी या क्षणी सुरक्षित आहे. मी आणि माझं कुटुंब सुद्धा सुरक्षित आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाभोवती परमतत्वाचं सुरक्षा कवच आहे. आणि त्यामुळे अधिकच्या चरबीचं हे पोकळ कवच मी उतरवते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती हाताळण्याची क्षमता माझ्याकडे आहे. जीवन मला आधार देतंय. मी विश्वाच्या संरक्षणाखाली आहे. मी
भूतकाळातील भीती आता सोडते आहे. मी मनाने आणि शरीराने सुद्धा हळूहळू हलकी होत आहे. मला सुरक्षित ठेवण्यासाठी लागणारं बौद्धिक, आर्थिक आणि शारीरिक बळ माझ्याकडे आहे. मी माझ्या आयुष्याची सुरक्षिततेची जबाबदारी प्रेमाने स्वीकारते. माझ्या विविध भीतींवर काम करण्याची ताकद माझ्यात आहे. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. ही ॲफर्मेशन्स मनात सतत सुरक्षित भावनेसह घोळवत राहा. शुभेच्छा मंडळी. आतून हलकं होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.